येथे श्री जागृत शनैश्वर मंदिरामध्ये शनैश्वर जयंतीचा औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आणि अनेक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हे उपक्रम मोठ्या भक्तिमय अशा वातावरणामध्ये सर्व भक्तांच्या उपस्थितीत पार पडले। सोमवारी वैशाख मासातील सोमवती अमावस्या होती। अमावस्येला प्रारंभ दुपारी 12 नंतर झाला। दिवसभर या विशेष अमावस्येनिमित्त न्यायाची देवता असलेल्या शनैश्वराला तैलाभिषेक, नवग्रह पूजा, होम हवन, लघु रुद्राभिषेक, महाप्रसाद, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। धान्यं पशुं बहुपुत्रलाभं बहुकीर्तिलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धिरस्तु सकलत्र जय प्राप्तिरस्तु मनो वांछित फल प्राप्तिरस्तु शनैश्वर देवता कृपा कटाक्ष सिद्धिरस्तु। बोला शनैश्वर भगवान की जय, शनैश्वर भगवान की जय। शनी भक्तो, आज वैशाख मासातील अत्यंत पवित्र असणारी शनी अमावस्या आहे। ही सोमवती अमावस्या, भाऊका अमावस्या म्हणून ओळखली जाते। ह्या दर्श भाऊका अमावस्याला शनी महाराजांचा गोरज मुहूर्तावरती सायंकाळी जन्म झालेला आहे। आज सायंकाळी पाळणा होणार आहे। पाळण्याचा कार्यक्रम भव्य दिव्य असणार आहे। त्यालाही आपण उपस्थिती दर्शवावी आणि आता शांततेमध्ये सगळ्यांनी दर्शन घ्यावं ही नम्र विनंती। धन्यवाद। राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेशयं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंत पर्याये स्यात् सार्वभौम सार्वायुष्यान्तादात् परार्धात् पृथिवी समुद्र पर्यन्ताया एकराळिते तदप्येषो श्लोकोऽभिगीतो मरुतस्या परिवेष्टितारो आवीक्षतस्य कामप्तेर् विश्वे देवाः सभासदयते। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ॐ कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात्। ॐ पंचवक्त्राय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ॐ आदित्याय विद्महे सहस्रकिरणाय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात्। ॐ अंजनीसूताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात्। ॐ नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड सम्भूतं तन्नामि शनैश्वरम्। श्री महागणपति वीरांजनेयाय नमः। शनैश्वराय नमः। दिव्य मंत्र समर्पयामि। बोला शनैश्वर भगवान की जय, बोला शनैश्वर भगवान की जय, पवन पुत्र हनुमान की जय, पवन पुत्र हनुमान की। बोला शनैश्वर भगवान की जय। सगळ्या शनी भक्तांना नम्र निवेदन, अतिशय शांततेत रांगेमध्ये राहून प्रत्येकाने दर्शन घ्यायचं आहे। दर्शन घेतल्यानंतर प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नका। श्रेष्ठ पराक्रम थोर तुझा, जावरी तो कृपा करीशी होय लंकाचा राजा। जय देव जय देव जय श्री शनिदेवा, पद्माकर श्री ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुण सेवा। जय देव जय देव विक्रमासारिका हो शक करता पुण्यराशी, गर्वदरिता शिक्षा
केली बहुत चढलेले त्याचे जय देव जय देव जय श्री शनिदेवा पद्माकर श्री ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करून सेवा जय देव जय देव शंकराच्या वरदाने गर्भ रावणे केला 7.5 एका प्यासी समूह नाशासी लीला जय देव जय देव जय श्री शनिदेवा पद्माकर श्री ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करून सेवा हिरे ललिता मुकुट शोभा तो बाला ऋण ऋण प्रेम पुरी चरणी लागल्या जय जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना तोंड वक्र त्रिनयना दासामाचा वाटपा हे सदना शंकरी पावादे निर्वाणी रक्षा रे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव। त्यानंतर सायंकाळी गोरज मुहूर्तावर शनी जन्मोत्सवाचा पाळणा पार पडला। यावेळी महिलांनी गुलाल उधळून पुष्पवृष्टी करून शनेश्वराच्या नावाचा जयघोष केला। नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्। नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्। नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्। संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांसह गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार व रक्तदान शिबिर यांचे आयोजन देखील देवस्थान समितीकडून करण्यात आले होते। देवस्थान समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी या शनीश्वराच्या शक्तिस्थळाचे महत्त्व शनी भक्तांना सांगितले। शनिभक्त बनलेल्या राजा विक्रमाला आशिया खंडामध्ये अनेक ठिकाणी चौथारे बांधले, त्यापैकी हा एक अष्टकोनी स्वरूपातला चौथारा आहे। इतिहास तज्ञांनी याचा दाखला दिलेला आहे। या ठिकाणचा चौथारा हा शनेश्वराचा चौथारा आहे। या ठिकाणी शनी महाराज घोड्याच्या व्यापाराच्या निमित्तानं आलेले आहेत। शनी महाराज हे घोड्याचा व्यापार करायचे। शनेश्वर अतिशय जागृत आणि पवित्र असणारा देव इंदापूरला नाल्यामध्ये वाहत आलेली शिळा दोन मामा भात्यांनी आणली आणि उभी केली। तर याही ठिकाणी मामा भात्याच्या शक्ती रूपानं भक्ती रूपानं या ठिकाणी शिलारोपण झालेलं आहे। त्यामुळे याही स्थानाला अत्यंत पवित्र असं महत्व आहे। शनी शिंग नाही म्हणतात, वृक्ष असून छाया नाही म्हणतात आणि सुरक्षा नसून चोरी नाही अशी म्हणण्याची प्रथा आहे। तशीच याही ठिकाणी आपल्याला माहिती आहे देव आहे, परंतु देवळाचे अवशेष नाही, भिंत नाही, कळस नाही, मंदिर नाही। त्यामुळे देव असून देऊळ नाही म्हणण्याची प्रथा याही शक्तिस्थळाला आहे। त्याचबरोबर सुरक्षा नसून चोरी नाही म्हणण्याची प्रथा शनी शिंगणापूरला आहे। याही ठिकाणी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी चोरी कधी होत नाही, म्हणून सुरक्षा नसून चोरी नाही म्हणण्याची प्रथा आहे। त्याचबरोबर शनी शिंगणापूरला म्हटलं जातं वृक्ष असून छाया नाही। तुम्ही शनी शिंगणापूरला गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला माहित असेल आजूबाजूला वृक्ष आहेत, त्या वृक्षाची छाया कधीही त्या ठिकाणी शिळारोपी शनी महाराजांवर पडलेली नव्हती। याही ठिकाणी आपल्याला माहित असेल या भिंतीच्या पाठीमागच्या बाजूला महाकाय वृक्ष होता, त्या वृक्षाची सावली या ठिकाणी कधीही पडलेली नव्हती। म्हणून याही पवित्र स्थळाला सुरक्षा नसून चोरी नाही म्हणण्याची प्रथा आहे। शनी शिंगणापूर पासून 40 किलोमीटर अंतरावरती शिर्डीचे साईबाबा आहेत आणि याही ठिकाणाहून बरोबर 40 किलोमीटर अंतरावरती स्वामी समर्थ आहेत।
स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साईबाबा दोघेही दत्ताचे अवतार आहेत. म्हणून या देवस्थानाला विशेष महत्व आहे. या देवस्थानाला 4च्या पटीमध्ये प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. 4च्या पटीमध्ये म्हणजे 4, 8, 12, 16, 20, 24 वगैरे प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. आपली शनी पीडा जाते, आपल्यावर असणारे अरिष्ट कळतं, आपल्याला शनी भक्त भरभरून देतो. छप्पर फाडके देणारा हा दैवत, म्हणून या देवस्थानाची विशेष ख्याती आहे. शनीश्वराची पूजा मामा भाच्यानी केली तर अधिक फलदायी होते, म्हणून मामा भाच्यानी एकत्र मिळून शनीश्वराला व्हायचं असतं, अशी प्रथा आहे. शनीश्वराच्या शिळेचं दर्शन कधीही समोरासमोरून घ्यायचं नाही, कुठल्याही कोण्यातून घ्यायचं, म्हणजे बाजूनी घ्यायचं. शिळेच्या समोरून कुणीही कधीही दर्शन घेत जाऊ नका. शनीश्वराचे हे कटाक्ष पाळत चला, नेम पाळत चला. अतिशय जागृत असणारे देवस्थान, या देवस्थानाला विशेष असं महत्व आहे. या देवस्थानाला अनन्य साधारण महत्व आहे. या पंचक्रोशीतले हजारो भक्त अनेक वेळा या ठिकाणी येत असतात. आज शनी जयंती आहे, गोरज मुहूर्तावरती शनिदेवाचा या तमोशाला जन्म सोहळा आपण आज दिवसभर आपण विविध कार्यक्रम घेतले. दिवसभर नवग्रह पूजा असेल, तेलाभिषेक असेल, लघुरुद्राभिषेक, त्याचबरोबर शनिस्तोत्र पठण, गणेश पूजन, अशा अनेक होम हवन, अशा अनेक धार्मिक विधी या ठिकाणी संपन्न झाले. याशिवाय सामाजिक उपक्रम म्हणून आपण या ठिकाणी आजच रक्तदान शिबिर आणि गुणवंताचे सत्कार देखील केले. या पंचक्रोशीत जी मुलं गुणवंत ठरली, ज्यांनी 10वी मध्ये मोठ्या प्रमाणात यश कमवलं, विशेष करून MPSC मध्ये राज्यामध्ये परीस सुरेश गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर मुलीमध्ये वैष्णवी राम गायकवाड हिने प्रथम क्रमांक मिळवला. तिचाही गुणवंताचा सत्कार या ठिकाणी केला. अशा अनेक गुणवंताचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे. असं हे अत्यंत पवित्र असणारे देवस्थान, या देवस्थानला विशेष असं महत्व आहे. सगळ्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. अत्यंत पवित्र असणाऱ्या या जगतस्थळी एकदा जयघोष करा. बोला शनेश्वर भगवान की, शनेश्वर भगवान की जय. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष विश्वास शिंदे, उपाध्यक्ष नागेश शिरूर, सचिव ॲडव्होकेट सुनील क्षीरसागर, जयंत कदम, रतन गायकवाड, प्रभाकर फलमारी, प्रभाकर यादगिरी, दयानंद बादगुडे, बाळासाहेब कांबळे आदींनी परिश्रम घेतले. दिवसभर शनी भक्तांनी दर्शनासाठी पावसाची रिपरिप व संततधार सुरू असताना देखील गर्दी केली होती. अनेक मान्यवरांनी शनी दर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये विशेष करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच ॲडव्होकेट किरण भोसले, ॲडव्होकेट दादासाहेब जाधव, ॲडव्होकेट युवराज अवताडे, ॲडव्होकेट शिवाजी कांबळे, ॲडव्होकेट लक्ष्मण भोसले, ॲडव्होकेट अभय बिराजदार, ॲडव्होकेट मल्लीनाथ पाटील, ॲडव्होकेट शिवानंद फताटे यांच्यासह उद्योजक, व्यापारी यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी प्राध्यापक अनिल लोंढे सर यांचा पाळणा व भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. याला देखील शनी भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला.